त्यावेळेस असं झालं की मी फोन थोडक्यात डायरेक्ट सोर्सला करत असतो. तर ऑक्सिरिसचे जे पुणित पालन होते त्यांच्याशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस ते म्हणले आम्ही तुम्हाला पाण्याच्या बाटल्या अशाच देऊ. म्हणलं नाही, त्याचे काय असेल ते तुम्ही कॉस्ट आमच्याकडे द्या. त्याच्यानंतर गोविंद दही जे आहे त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हणले सर तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला काय असेल नसेल ते काहीच नाही. मी म्हणलं नाही, त्याची पण कॉस्ट आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे ज्यावेळेस आणि त्यांना मी उद्देश सांगितला की आमचे LIC मधला स्टाफ जो आहे तो कामासाठी म्हणजे विधानसभेसाठी गेलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्हाला हे सगळं करायचंय. आणि ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस ते म्हणले तुम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य करताय, त्यात आमचाही खारीचा वाटा असावा. पण आम्ही सांगितलं नाही, हा जरी असला तरी तुमचा तो बिझनेस आहे, तुम्ही तो बिझनेस म्हणून करा, पण आम्हाला एखादा रुपया तुम्ही कमी केला तरी चालू शकेल. इथपर्यंत त्यांच्याशी बोलणं झालं. म्हणजे पार्लेचे जी मेन होते त्यांच्याशी बोलणं झालं, ब्रिटानियाची जी मेन होती त्यांच्याशी मी बोललो. या सगळ्यांच्याकडनं मदतीचे हात आलेले होते. आणि ज्यावेळेस चांगलं कार्य करतो त्यावेळेस थोडक्यात 100 लोक मागे उभे राहतात अशी प्रचिती मला या निमित्ताने पण आलेली होती. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की अतिशय छान सगळ्या सेंटर्सवरून मला रिस्पॉन्स आला. कंटिन्युअस माझे फोन 2 दिवस वाजतायत की ज्यांना मी ओळखतही नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे किंवा तुम्ही खूप छान व्यवस्था केली, खूप चांगलं तुम्ही हे केलं, आम्हाला केटररचा नंबर द्या. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला केटरर कोण आहे ते. त्याच्यामुळं इतक्या छान हे केलेलं होता तर त्याचं सगळ्याच याचं गमत जे आहे ते अण्णाच्याकडे आहे. आता मी त्याचं थोडंसं ओपन करतो की तो उपमा जो आहे तो दुधामध्ये आणि बटरमध्ये तयार केलेला होता, त्याच्यामुळे तो एवढा टेस्टी झालेला होता. आणि याच्या मागं कल्पना ही अण्णाची होती. आणि हे सगळं करताना थोडासा त्रास आम्हाला निश्चित झाला, पण तो काही त्रास वाटला नाही. ज्यावेळेस शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत ते फूड पॅकेट पोहोचून ज्यावेळेस त्यांचा रिप्लाय यायचा त्यावेळेस जो चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद आहे त्याच्यात आम्हाला सगळं मिळून जायचं. म्हणजे एका व्यक्तीसाठी ज्यावेळेस मला फोन आला की सर मला अजून मिळालेलं नाही, मी म्हटलं ऑन द वे आहे, ते पोहोचतील तुमच्यापर्यंत. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर मी सकाळपासून उपाशी आहे, आमच्या इथं काहीही खायला प्यायला काहीही नाही आहे, पाणी सुद्धा नाही आहे म्हणजे. मग त्यावेळेस तो म्हणला सर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा म्हणला. म्हणजे इतकी परिस्थिती ती होती. पण या सगळ्यांच्या मध्ये तुमचा सहभाग जास्त होता. तुम्ही जर मला मतदान केंद्र कळवलं नसतं तर मी ते अपडेट करू शकलो नसतो आणि तिथपर्यंत येऊन पोहोचू शकलो नसतो. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर या कामासाठी कंटिन्युअस काम करण्यासाठी वेळ लागत होता, त्याच्यामुळे मी सरांनाही सांगितलं. म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल की सर आणि मी सकाळपासून आतमध्ये बसलेलो होतो. मी सरांचं LTCचं बिल 3-4 दिवस झाले लटकलेलं होतं. पण सरांना म्हणलं आल्यानंतर आपण निश्चित ते पूर्ण करूया. म्हणजे सरांनी तेवढं मला हे सांगितलं की ठीक आहे तुम्ही चांगलं कार्य करता आहात तर तुमच्यासाठी आम्ही पाठीशी आहोतच. एवढ्या सगळ्यातनं ज्यावेळेस आम्ही हे सगळं मॅनेज केलं त्याच्यानंतर तुमची रिप्लाय यायला सुरुवात झाल्यानंतर खूपच आनंद झाला की जो शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि आणखीन एक तुम्हाला मी सांगतो की काल 955च्या ज्यावेळेस काही जणांना काउंटिंगची ड्युटी आली, म्हणजे हा फायदा कुठे झाला ते मी सांगतो तुम्हाला. तर ज्यावेळेस असेच फोन आले होते त्यावेळेस मी त्यांना म्हणलं रात्री 11 साधारण 11 वाजताची गोष्ट असेल ही. त्यावेळेस मी 11 वाजता त्यांचा फोन आला की सर तुमच्यामुळं आम्हाला छान झालं. म्हणलं अहो करणार काय, तुमची व्यवस्था झाली पण 955ला काही लेडीज आहेत त्यांना थोडंसं काउंटिंगची ड्युटी म्हणलं लेण्याद्रीला आलेली आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो सर तुम्ही आमच्यासाठी एवढं केलेलं आहे. तर मी लेण्याद्रीचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी मी बोलतो आत्ता आणि त्यांची लेडीजची राहण्याची व्यवस्था करतो. म्हणजे हे ज्यावेळेस एक हात आपण पुढे करतो त्यावेळेस 10 हात अजून पुढे आपल्याला मदतीसाठी येतात. हे मी इथं आवर्जून नमूद करू इच्छितो की लेण्याद्रीच्या गणपतीचं तिथं विश्वस्त आहेत त्यांच्याशी मी बोलून तुमची व्यवस्था करायला सांगतो. पण सुदैवाने आपली व्यवस्था झाली, त्याच्यामुळे तिथपर्यंत आपण त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली की नाही आमची व्यवस्था झालेली आहे म्हणून. हा एक असा चांगला अनुभव आमच्या पाठीशी आलेला आहे. त्यात तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि मी सरांचे आभार मानतो. मला थोडंसं फ्री हँड दिलं त्याच्यामुळे मी हे काम करू शकलो. धन्यवाद.